नमस्कार. आजच्या न्यू रेसिपी व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पंपकिनची भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी. तर तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे क्यूबच्या आकारामध्ये भोपळा असा कापून घेतला आहे आणि वॉश करून घेतला आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. 500 ग्राम आपण भोपळा घेतला आहे. तर आपल्याला घ्यायचं आहे आता 1 चमचा जिरे, 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे, 1 छोटा चमचा बडीशेप घ्यायची आहे, अर्धा छोटा चमचा मोहरी घ्यायची आहे आणि अर्धा छोटा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि अर्धा छोटा चमचा कलोंजी घ्यायची आहे आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दुसरी वाटी घ्यायची आहे, त्यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा धनिया पावडर टाकायची आहे, धणेपूड. तुम्ही बघू शकता मी क्वांटिटी केवढी घेते. आणि नंतर अर्धा चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि त्यात थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून सगळं हे मिक्स होईल व्यवस्थित. आणि हा आपला मसाला रेडी आहे आता. आणि अशी चटपटी अशी भाजी बनणार आहे आपली. तुम्ही बघू शकता मी आता कढई घेते आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे. कढईमध्ये तेल टाकलं की आपण सगळे मसाले जे मिक्स करून ठेवलेले होते ते मिक्स मसाले टाकायचे आहेत पूर्ण वाटीमधले. जिरे मोहरी सगळं आहे यात. लो फ्लेमवर तुम्हाला गॅस ठेवायचा आहे जेणेकरून हे मसाले जळले नाही पाहिजे आणि व्यवस्थित भाजले गेले पाहिजे. तुम्ही बघू शकता मस्त भाजल्या जात आहेत आणि जिरे मोहरी मस्त फुलल्या येतात. आणि आता त्यात टाकायचे 2 तेजपान आणि 2 मिरच्या, लाल मिरची टाकायची आणि याला पण मस्त क्रिस्पी होऊ द्यायचं आहे जेणेकरून तेलात त्याचा फ्लेवर उतरेल. आणि नंतर आपल्याला टाकायचा आहे हा मसाला आपण जो रेडी करून ठेवला होता तो. तुम्ही बघू शकता मस्त लो फ्लेमवर सगळं होऊ द्यायचं आहे जेणेकरून तेलात सगळं मिक्स होईल आणि व्यवस्थित मसाले पण भाजल्या जातील. तुम्ही बघू शकता छान त्याला आरामात होऊ द्यायचं आहे. 1 मिनिटभर हे मसाले परतले तरी छान भाजले जातील. आणि नंतर आपल्याला आता टाकायचे जे वॉश करून ठेवलेले पंपकिन होते, भोपळा होता तो आपल्याला टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण पंपकिन टाकून द्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्ण कोटिंग या भोपळ्याला लागलं पाहिजे. 2 मिनटे भोपळा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि जर तेजपान तुम्हाला पाहिजे नसेल तर आता त्यात फ्लेवर उतरला आहे त्याच्यामुळे आता काढून पण घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही बघू शकता भोपळा तसा पण लवकर शिजतो म्हणून जास्त शिजवायची गरज नसते. तर त्याला आता आपण 5 मिनटं चांगली वाफ येऊ देऊ बिना पाणी टाकायचं आणि नंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता थोडी शिजली आहे बट थोडी बाकी आहे. तर आपल्याला या स्टेजला आता टाकायचं आहे साखर. 1 टेबलस्पून साखर आपल्याला टाकायची आहे जेणेकरून भाजी मस्त खट्टी मिठी बनेल. आणि आपल्याला नंतर टाकायचं आहे थोडंसं पाणी. अर्धी वाटी टाकलं तरी चालेल, जास्त पाणी नका टाकू कारण ऑलरेडी भाजी ही लवकर शिजते, जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे. आणि आता तुम्हाला याला 5 मिनटे वाफवून घ्यायचं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे आमचूर पावडर, अर्धा चमचा टाकायचा. आणि तुम्ही बघू शकता भाजी शिजली आहे, एकदा चेक करायचं. आणि आता टाकायची आहे कसुरी मेथी आणि कोथिंबीर. तर आपली खट्टी मिठी मसालेदार भोपळ्याची भाजी रेडी आहे. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.